जय शिवराय मित्रांनो. आज आहे 21 तारीख, 5 वाजलेत आणि चक्क पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, कल्याण, चिपळूण अशा अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याच्या बातम्या पण येऊन जातील. आणि जी उद्याची 22 तारीख दिली आहे, मध्यरात्रीपर्यंत मराठवाडा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आणि खानदेशामध्ये सुद्धा चांगल्या व्याप्तीचा पाऊस 22 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत येतोय. आता तुम्ही म्हणाल दिवसभर वातावरण कसं आहे, तर 22 तारखेची सकाळ झाली की 11-12 वाजेपर्यंत सावली शिराळ पडेल असं आभाळ मोठ्या, जे तुम्ही मागच्या पावसाळ्यात पाहत होते गेल्या वर्षी, तेच स्वरूप उद्या पाहायला मिळणार आहे. तुम्ही म्हणता कालही वातावरण बरोबर होतं, आज तर लय भाकास झालंय. पण हे तुम्हाला आजचं जे वातावरण आहे याच्यावरून तुम्ही लक्षात ते तसं धरून नका. ही परिस्थिती खूप चांगली आहे आणि ज्या ठिकाणी आलनोनीची भाषा, दुष्काळाची भाषा बोलायची जात होती सारखं सारखं, त्या माध्यमातून सुद्धा पाऊस चांगला सांगितला जातोय. म्हणजे हा जो आपण एकनिष्ठ राहिलेचा बदल आहे ते तुम्हाला उद्या 22 तारखेला मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळेल. तुम्ही 23 तारखेला सकाळी मला कमेंट करायच्यात ह्या चॅनलवरती, आपल्या ज्या काही सोशल मीडियाच्या अकाउंटवरती आहे. एवढा जबरदस्त पाऊस आहे. तुम्हाला मी वारंवार सांगतोय की त्याला पहिले 2 दिवस चांगले पडू द्या, नंतर त्याच्यामध्ये जी काही ओल झाली असेल तुम्हाला 2 फूट 3 फूट काही ठिकाणी वाहुनी, त्यामुळे त्याच्यानंतरच तुम्ही पेरणी करा. पहिले त्याला पडू द्या. घाई तुम्ही खूप करताय, ती घाई करू नका. जबरदस्त पाऊस सुरू होतोय आणि हा पाऊस 22 पासून ते 2-3 जुलै पर्यंत राहतोय. म्हणजे बऱ्याचशा भागांना 8 दिवस पाणी, काही ठिकाणी 6 दिवस पाणी, 4च्या आणि 5च्या दिवसाच्या पुढेच तो पाणी टिकून राहणार आहे. आता जिल्ह्याचं सांगायची गरज नाही, कारण की हा पाऊस राज्यव्यापी आहे. एका दिवसामध्ये म्हणजे उद्या 22 तारखेला संध्याकाळपर्यंत तुका अख्खा राज्य व्यापणार नाहीये. त्याच्यामुळे म्हणलं त्याला 2 दिवस पडू द्या. आणि उद्या तर मराठवाड्यामध्ये, विदर्भातल्या बऱ्याच भागांमध्ये, वाशिम असेल, बुलढाणा असेल, लोणार, मेहकर जे काही भाग असतील, इकडे हिंगोली असेल, नांदेड असेल, यवतमाळपर्यंत चांगली मजल आहे. मध्यरात्रीपर्यंत ही मजल होऊन जाईल. आणि परभणी, लातूर, धाराशिव पण आहे. आज तर पुणे वगैरे भाग तो कव्हरच करतो, त्याचा विषयच नाही, त्यांना उद्या पण आहे. नाशिक क्षेत्रामध्ये पण बरी आहे. छत्रपती संभाजीनगर तर टॉपला आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम भाग मोठा आहे व्याप्तीच्या विषयामध्ये. जळगावला पण पाणी चांगलं आहे. म्हणजे एकंदरीत जी उद्याची परिस्थिती आहे 22 जूनची, ही खूप जबरदस्त आहे. आता तुम्हाला वारंवार एक प्रश्न पडतोय की हे 1-2 दिवस पडल आणि नंतर उघडल, असं हे नाहीये. हे 8-9 दिवस चांगला पडणार आहे आणि त्यानंतर जुलै महिन्यात तो गॅप घेईल थोडाफार 10-12 दिवसाचा. त्या गॅपमध्ये सुद्धा साप्ताह शिपका चालू राहणार आहे. एवढी चांगली पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे. आपण तसंही फेसबुकला संध्याकाळी येणार आहोत लाईव्हला. माझा ऍप्लिकेशनचा लाईव्ह झाला, प्राईम मेंबरशिप लाईव्ह झाला की लगेच मी फेसबुकला येईल. 8-8:30 वाजतील फेसबुकला यायला, पण फेसबुकला देखील फॉलो करून ठेवा, तुम्हाला तो लाईव्ह दिसून जाईल. युट्यूबला सुद्धा आपण संध्याकाळी लाईव्हला येतोय. सेम दोन्ही लाईव्ह सोबतच करूयात, म्हणजे वारंवार लाईव्हची गरज पडणार नाही. आणि जे काही चादून आहेत निगेटिव्ह करणारे, तुम्ही मला रोखू शकत नाहीये. माझा जो कॉन्फिडन्स होता पहिल्यापासून, तो कॉन्फिडन्स तसाच आहे. आणि आशीर्वाद देणाऱ्यांची संख्या लाखो पार झालेली आहे. रोज मला तुम्ही निगेटिव्ह कमेंट करताय, पण मला रोज 1000 लोक फॉलो करतायत. तुम्ही आकडा बघा, आज 38 असतील फेसबुकवरती, उद्या 39 किंवा 40 सुद्धा होऊ शकतात. एवढी प्रचंड वाढ मला कनेक्टिव्हिटी आहे. आणि जे बोललोय तुम्हाला की पावसाळा यंदाचाही बरा आहे, दुष्काळ नाहीये, 10-5% कमी आहे, पण चांगला आहे, हे तुम्हाला ह्या आठवड्यात समजून जाईल. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, पहिले घाई करू नका. 4-5 दिवस तुम्हाला वाटल्यास पडू द्या, काय अडचण नाही. पण 22ला येणार म्हणजे येणारच. हे जे काही आपलं वाक्य आहे ते पूर्ण ह्यावेळी होणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये दगाफटका बसणार नाही. एवढी चांगली सिस्टम आहे. फक्त घाई का करू नये म्हणतोय, कारण की शासनाने आम्हाला तो अधिकार दिला नाहीये की सगळ्यांनीच पेरणी करा म्हणून. पेरणी ही आपल्या रिस्कवरती करायची आहे आणि 2 दिवस मात्र पाऊस पडून द्यायचा आहे, 22 आणि 23. धन्यवाद.